पारायणानंतर नैवेद्य पण दाखवून झाला होता, पण स्वामींच्या दर्शनाशिवाय काही माझं मन लागत नव्हतं. तर चला मग आपण आज जाऊ स्वामींच्या भेटीला माझ्या माहेरी, म्हणजेच भोकरदनला. तनू पण तोपर्यंत स्कूलमधून आला आणि मला बघून खूपच खुश झाला. मग काय लगेच आम्ही केंद्रात आलो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे स्वामी भक्तांची खूपच गर्दी होती. खूप छान असा पाळणा इथं सजवला होता. मन खूपच प्रसन्न होऊन गेलं हे दृश्य पाहून. स्वामींचे दर्शन घेतले व माझ्याकडून त्यांनी निर्विघ्नपणे पारायण करून घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले मी. आमच्या छोट्या स्वामी भक्ताची चालू झाली प्रदक्षिणा करणं. स्वामींच्या दर्शनाने पण एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते. मग आम्ही आलो प्रसादाकडे. स्वामी भक्तांची बरीच गर्दी असून सुद्धा सगळं कसं शिस्तीत सुरू होतं. मलाही दत्त जयंतीचा उपवास सोडायचा होता आणि घरी आल्यावर तनू म्हणाला, "तू फिरायला चल." संध्याकाळी मग थोडं फिरलो. सकाळी सीमाने सगळ्यांसाठी छोले भटुरे बनवले होते. मग काय सगळ्यांनी मस्त जेवण केले. श्री स्वामी समर्थ.